श्री स्वामी समर्थ मंडळी. हल्ली माझे एवढे केस गळत आहेत ना, मला तर त्याचं खूपच टेन्शन आलेलं. त्यामुळे ना मी डॉक्टरांकडे गेले होते. तर डॉक्टर मॅडम म्हटल्या की तुझं छोटं बाळ असल्यामुळे केस गळत आहेत. जोपर्यंत आईचं दूध बाळ पित राहतं ना, तोपर्यंत आईच्या शरीरातलं सगळं कॅल्शियम बाळाला जातं. मग त्यांनी ना माझ्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या होत्या. मग त्यांना म्हटलं का केस गळतीसाठी पण काहीतरी द्या. मग त्यांनी ना मला हे आयुर्वेदिक तेल दिलं होतं. म्हटलं चला बघूयात एकदा लावून. आणि त्या तेलाचा वासना जरा बरा होता. मला तर मेकअपच्या प्रोडक्टचा वास घेतला ना मळमळतं. त्यामुळे मी चेहऱ्यावर काही जास्त मेकअप करत नाही. आणि या भंगारछाप थोबडासाठी ना मी डेली यूजमध्ये ना फक्त 10 रुपयाचं बोरोप्लस वापरते. आज माहेरचा शेवटचा दिवस होता. मला जाण्यासाठी आईनं भजी आणि पुऱ्या बनवलं होतं. सासरी गेल्यानंतर मला स्वयंपाक करावा लागतो. मग आईच्या हातच्या जेवणाला मी खूप मिस करते. त्यामुळे तिला म्हटलं की भाकर आणि भाजीच बनव काहीतरी. मग तिने ना माझ्यासाठी कोबी आणि बाजरीची भाकर बनवली होती. यात्रेनिमित्त आमच्या गल्लीतल्या सगळ्या मुली माहेरी आलेल्या होत्या. मग ना आम्ही सगळ्यांनी मस्त अशा गप्पा मारल्या. तेवढ्यात ना दारात कोकणच्या आईसाहेब आल्या होत्या. मग आम्ही सगळ्यांनी ना तिथे दर्शन घेतलं. त्यानंतर ना वडिलांनी पाण्याचे नारळ आणले होते. मग आम्हाला सगळ्यांनी त्यांनी त्यातलं पाणी काढून दिलं. कोळे नारळ असल्यामुळे ना त्यामध्ये ग्लासभर पाणी निघत होतं. 8 नारळ होती. आम्ही सगळे फोडले होते. त्यातल्या फक्त 2 नारळामध्ये थोडीशी मलाई निघली होती. मग आम्ही सगळ्यांनी ना ते थोडं थोडं वाटून घेतलं. सासरी तर नाहीच, पण माहेरी आल्यानंतर पण मला शंभूचं जास्त टेन्शन नसतं. कारण तो ना सगळ्यांकडे मस्त खेळतो. आणि कृषीचं तर विचारूच नका. ती तर इकडे ना खूपच एन्जॉय करते. तर मग चला मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओत.